खूप मुलांचा हा क्वेश्चन होता की व्हॉट इज द नीड ऑफ जावा 8. तर जावा 8 ची गरज का पडते. तर जावा 8 जावा 7 नसताना जावा 8 ची गरज याच्यासाठी पडते. सर्वात महत्वाचे 3 मेन इंटेन्शन होते त्यांना इंट्रोड्यूस करण्यात. सगळ्यात होतं पहिलं पॅरलल प्रोग्रामिंग. मग पॅरलल प्रोग्रामिंगच्या आधी काय होत होतं, जावा सिंगल कोअर प्रोसेसर युज करत होता आणि सिंगल कोअर प्रोसेसरमुळे स्पीड स्लो होता. आणि पॅरलल प्रोग्रामिंग करंट मार्केटमध्ये ना मल्टी कोअर प्रोसेसर युज करतं आणि करंट मार्केटमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर आलेलं आहे. त्याच्यामुळे एक्झिक्युशन टाइम हा फास्ट होतो. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट इंटेन्शन होतं तुमचं फंक्शनल प्रोग्रामिंग. तर फंक्शनल प्रोग्रामिंग म्हणजे काय, याच्या आधी फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग होते, तर आता फंक्शनल प्रोग्रामिंग विथ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असे हायब्रिड प्रोग्रामिंग लँग्वेज तयार होते. त्याच्यामध्ये लॅम्बडा एक्सप्रेशनचा यूज केला जातो. या सर्व गोष्टींमुळे त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट मेन इंटेन्शन होतं तुमचं काय, कन्साइज वे आणि मिनिमल कोड, इझी टू मेंटेन कोड केला जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे स्ट्रीम एपीआयच्या व्हेरियस मेथड यूज केल्या जातात, लॅम्बडा एक्सप्रेशनच्या मेथड असतात. या सर्व मेथडमुळे काय होतं, इझी टू मेंटेन द कम्प्लीट कोड. अँड काय होतं, ते लॉंग निबंधासारखा कोड लिहायचं होतं, ते लिहिण्याची गरजच पडत नाही. हे 3 मेन रिझन मुळे आपण जावा 8 यूज केला जातो. अशाच प्रकारचे तुम्हाला जावा रिलेटेड टिप्स हव्या असतील, इंटरव्ह्यू रिलेटेड टिप्स हव्या असतील, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.